नमस्कार मित्रांनो, तुमचं महारथीमध्ये मी पवन शिंदे मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यांच्यावर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, ते म्हणजे सॅम मानेकशॉ। मग सॅम मानेकशॉ नेमका आहेत कोण? सॅम मानेकशॉला सुरुवातीपासूनच आर्मीमध्ये जायचं होतं का? त्यांना नंतर 1971च्या युद्धामध्ये त्यांचं काय योगदान आहे आणि 1971च्या युद्धानंतर रिटायरमेंटमध्ये त्यांनी काय केलेले आणि त्यांचा शेवट कसा झाला, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तर आपल्याला माहित आहे सॅम मानेकशॉ हे आर्मीमध्ये फील्ड मार्शल या पदावर होते, पण सुरुवातीपासूनच त्यांना आर्मीमध्ये जायचं होतं का? तर तसं नाही आहे मित्रांनो। सॅम मानेकशॉ यांचे वडील डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना पण सुरुवातीला असं वाटायचं की मी पण डॉक्टर व्हावं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणलं मला डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला जायचं आहे। पण त्याचे वडील म्हणले की तुझे ऑलरेडी 2 भाऊ लंडनमध्ये आहेत, तर आपण तू आत्ता लहान पण आहेस, तुझं वर्ष 15 वर्ष आहे, तर काही वर्षांनी आपण तुला लंडनमध्ये पाठवूया डॉक्टर होण्यासाठी। पण सॅम मानेकशॉला ही गोष्ट आवडली नाही। सॅम मानेकशॉने त्याच्यानंतर 18 महिने वडिलांसोबत बोलणं बंद केलं आणि त्याच्यानंतर मग तिथं इंडियन मिलिटरी अकॅडमीची नुकतीच देहरादून येथे सुरुवात झाली होती आणि त्या रागाच्या आवेशामध्ये किंवा लंडनला जायला आपल्याला परवानगी दिली नाही, यामुळे त्यांनी ती इंडियन मिलिटरी अकॅडमीची एक्झाम दिली आणि तिथं ते सिलेक्ट झाले। तर त्यावेळी तिथं 15 जण सिलेक्ट झाले होते, त्या 15मध्ये सॅम मानेकशॉ हे 6व्या क्रमांकावर होते आणि तिथं जेव्हा ते सिलेक्ट झाले त्यानंतर मग त्यांची इंडियन आर्मीमध्ये वर्णी लागली। तर मित्रांनो, असं असतं, त्यांना सुरुवातीला व्हायचं होतं डॉक्टर, पण डेस्टिनीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांना आर्मीमध्ये डेस्टिनीने पाठवण्यासाठी प्रयत्न झाले। तर कधी कधी असं होतं ना, आपल्याला करायचं असतं एक आणि होतं एक। तर असंच होतं मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नाही आहे, पण विश्वास ठेवा, आपल्या भविष्यामध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं झालेलं असतं। जर सॅम मानेकशॉ डॉक्टर असते तर आपल्याला आज माहीत पण नसते की सॅम मानेकशॉ आहेत कोण। आणि ज्यावेळी सॅम मानेकशॉ मिलिटरीमध्ये गेले त्याच्यानंतर काही वर्षांनीच सेकंड वर्ल्ड वॉरची सुरुवात झाली होती आणि जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉरची सुरुवात झाली तेव्हा यांच्याकडे बर्मा फ्रंटकडनं जेव्हा जापनीज फोर्सेस अटॅक करत होत्या त्यावेळेला त्यांच्यावर तिथे जाऊन युद्ध करण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेला ते तिथे गेले पण, आणि त्या युद्धामध्ये त्यांच्या पोटामध्ये असं म्हणतात की 7 गोळ्या लागल्या होत्या आणि त्या 7 गोळ्या लागल्या आणि तरी पण ते शौर्याने लढत होते। आणि त्या वेळेला तिथं डेव्हिड कोवन नावाचे एक उच्च अधिकारी होते, म्हणजे सॅम मानेकशॉ यांच्यापेक्षा मोठ्या रँकवर असणारे ते अधिकारी होते। त्यांनी या व्यक्तीला शौर्याने लढताना पाहिलं आणि ते म्हणले की त्यांच्याकडे एक क्रॉस होता, तो क्रॉस लंडनमध्ये जे लोक जिवंत असतात आणि ते काही पराक्रम करतात यांना देण्यात त्यावेळी यायचा। त्यांनी तो क्रॉस घेतला आणि सॅम मानेकशॉ यांच्या खांद्याला लावला आणि त्यांनी म्हणले की हा क्रॉस फक्त आम्ही जिवंत माणसांना देत असतो। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की तुला 7 गोळ्या जरी लागल्या असेल तरी तुला जिवंत राहायचे। आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सहकारी होते शेर सिंग, त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी नेलं तिथले सगळे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नकार देत होते, कारण ते म्हणत होते की यांचा जीव जवळपास गेल्याच जमा आहे, यांच्यामध्ये आम्हाला वेळ घालवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, कारण तेवढ्या वेळेमध्ये आम्ही दुसऱ्या एखाद्याचा सैनिकाचा जीव वाचवू शकतो, कारण त्याचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला खात्री तरी आहे। पण तरीही इथं लोक त्यांना म्हणत होते की डॉक्टरांना की नाही, यांच्यावर तुम्ही प्रयत्न तरी करा कमीत कमी। आणि मग एका डॉक्टरनी त्यांना एक प्रश्न केला, म्हणजे तुम्ही इथं बघा, एखाद्या व्यक्तीला 6 ते 7 गोळ्या पोटामध्ये लागलेल्या असतात, त्यावेळेला डॉक्टरनी बाकीचे सगळे म्हणताय, त्यांचे सहकारी म्हणताय म्हणून त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला काय झालंय, म्हणजे तुम्हाला पोटामध्ये काय झाले किंवा ही जखम कशाची आहे? तेव्हा सॅम मानेकशॉचा सेन्स ऑफ ह्युमर बघा, ते म्हणतात काय नाही, मला गाढवाने लात मारली म्हणे, त्याच्यामुळे माझ्या पोटामध्ये एवढी जखम झालेली आहे। हे ऐकून तो ऑस्ट्रेलियन डॉक्टर अगदी चकित झाला आणि तो म्हणला की अशा व्यक्तिमत्वाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि सॅम मानेकशॉ त्या संकटातून बाहेर आले। तर त्या सेन्स ऑफ ह्युमरचा इतका, म्हणजे सॅम मानेकशॉच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्यानंतर त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरच्या संदर्भामध्ये त्या गोष्टीमुळे काही फायदेही झाले आणि काही तोटेही झाले, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूच। आणि जेव्हा 1971चं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेला सॅम मानेकशॉ यांचाही रोल खूप मोठा होता, कारण त्यावेळेला ते फील्ड मार्शल या पदावर नियुक्त होते। त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेला पाकिस्तानकडनं
त्यावेळेला कसं होतं, एका साईडला होता वेस्ट पाकिस्तान, एका साईडला होता ईस्ट पाकिस्तान. मग ईस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश. मग बांगलादेशमध्ये घुसपेटी चालू होते आणि त्याच्या संदर्भात एक कॅबिनेट मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये सॅम मानेकशॉ यांनाही इन्व्हिटेशन दिलेलं होतं. आणि त्यावेळेला इंदिरा गांधी त्यांना म्हणतात की तुम्ही तिथं काहीतरी करा, तुमचे आर्म फोर्सेस काय करत आहे, तुम्ही युद्धाची तयारी करा, आपल्याला युद्ध करायचं आहे. असं म्हणल्यानंतर इंदिरा गांधींना त्यांनी तिथे नकार दिला. ते म्हणले मी आत्ता युद्ध करू शकत नाही. म्हणजे इंदिरा गांधीला नकार देणं त्यावेळी जवळपास शक्यच नसायचं आणि त्यांनी तो नकार दिला आणि पूर्ण मीटिंग संपली. सगळेजण म्हणत होते आर्मीने याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि मीटिंग बरखास्त झाली. आणि ज्यावेळेला सगळे जात होते त्यावेळेला इंदिरा गांधींनी मानेकशॉ यांना थांबून घेतलं, तुम्ही थांबा म्हणले. मग इंदिरा गांधींना असं थांबा म्हणल्यानंतर सॅम मानेकशॉला असं वाटलं की आपण नुकताच त्यांना युद्ध करण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भातच आपल्याला या मॅडम काहीतरी म्हणतील. मग सॅम मानेकशॉ त्यांनी म्हणायच्या अगोदरच असं म्हणलं की मी आत्ता माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि माझे कारनामे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ व्यवस्थित नाही असं कारण देऊन राजीनामा देतो, पण मी युद्ध करू शकत नाही. कारण त्यांना माहीत होतं आत्ता जर युद्ध केलं तर आपण युद्ध हरू. मग इंदिरा गांधी म्हणले असं काही नाही, तुम्ही मला कारणं सांगा. मग सॅम मानेकशॉंनी त्यांना सांगितलं की जो आपला ईस्ट पाकिस्तानचा जो टेरेन आहे त्या तिथं नुकतं आता मार्चमध्ये वगैरे तिथं चालू होतं, युद्धाची सुरुवात झाली होती. मग तो म्हणला लगेच मान्सून येणार आहे, मान्सून आलं की तिथल्या ज्या नद्या आहेत, ब्रह्मपुत्रा नदी असेल किंवा दुसऱ्या आजूबाजूच्या नद्या असतील, त्या समुद्राचं रूप धारण करतात आणि त्यावेळेला मिलिटरी तिथं पाठवणं म्हणजे खूप धोक्याचं असेल. आपल्याच धोका नाही तर पूर्ण मिलिटरीचे जे आपले जवान आहेत त्यांच्या जीवाला पण तिथं धोका निर्माण होईल. युद्ध तर आपण हारूच, पण आपल्या युद्धामध्ये खूप नाचक्की होईल. तर तो पूर्ण जो आपण बघितला जर तो एरिया, तर त्यांचं म्हणणं अगदी खरंही होतं आणि त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यांनी इंदिरा गांधींना असं सांगितलं की तुम्ही मला काही महिन्यांचा वेळ द्या, मी माझी पूर्ण तयारी करतो आणि तुम्हाला सांगतो की आपण युद्धासाठी रेडी आहोत आणि त्यावेळेला मग तुम्ही मला ऑर्डर द्या, मग मी तुम्हाला युद्ध जिंकण्याची 100% खात्री देतो. आणि हे खात्री देऊन नुसतं थांबलेच नाहीत, तर त्यांनी 1971चं युद्ध जिंकूनही दाखवलं. आणि नुसतं युद्ध जिंकलंच नाही तर भारताच्या किंवा जगाच्या इतिहासामध्ये जवळपास 94,000 सैनिकांना आपण प्रिझनर्स ऑफ वॉर्स म्हणून आपल्याकडं तुरुंगात ठेवलं होतं किंवा आपल्या इथं त्यांना अटक केली होती. ही जगाच्या इतिहासामध्ये एवढे प्रिझनर्स ऑफ वॉर कुठेही आत्तापर्यंत सापडले नव्हते. तर हे सॅम मानेकशॉंचं त्यांच्या त्या ज्यावेळेस त्यांनी ती युक्ती वापरली आणि त्यांचा जो तो बाणेदारपणा होता त्याचा हा परिणाम होता. तर मित्रांनो असं होतं. त्याच्यानंतर त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरचे आणखीन बरेच किस्से आपल्याला माहिती आहेत आणि ज्यावेळेला हे जवळपास 94,000 कैदी हे प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून आपल्या इथं भारतामध्ये बंदिस्त होते, त्यावेळेला सॅम मानेकशॉ हे प्रोफेशनल इथिक्स कशा प्रकारे पाळायची याची उदाहरणं आपल्याकडं खूप दिली जातात. म्हणजे ते काय करायचे, तिथं जायचे प्रिझनर्स ऑफ वॉर्स त्यांच्याकडे जायचे, त्यांना म्हणायचे तुमची झोपण्याची वगैरे सोय व्यवस्थित आहे का, तुम्हाला खाण्यासाठी वगैरे व्यवस्थित मिळत आहे का. आपले सैनिक एखाद्या वेळेला खाली जमिनीवर झोपायचे, पण त्यांना झोपण्यासाठी सॅम मानेकशॉंनी उत्तम व्यवस्था केली होती, त्यांना झोपण्यासाठी खाटा उपलब्ध करून दिल्या होत्या. म्हणजे इथं आपल्याला दिसतं ते त्यांना सर्व प्रश्न विचारायचे किंवा ह्या गोष्टीमुळे पुढच्या आयुष्यामध्ये ते बऱ्याच ठिकाणी अडचणीत पण आले, पण ते म्हणायचे मी माझं प्रोफेशनल इथिक्स पाळत आहे. हे सैनिक नुसते सैनिक नाही आहेत, तर कसं आहे सैनिक कुठल्याही देशाचा असो, पाकिस्तानचा असो का भारताचा असो, सैनिक असतो, त्यांनी त्यांच्या देशासाठी लढलेला आहे आणि त्यांचा आपण आदर केलाच पाहिजे, ही अशी त्यांची भावना होती. आणि याला जोडून असा एक प्रसंग आहे, ज्यावेळेला सॅम मानेकशॉ पाकिस्तानमध्ये गेले होते तर तिथं गव्हर्नरच्या हाऊसमध्ये त्यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं. डिनर वगैरे झाला होता. तिथल्या गव्हर्नरने त्यांना एक रिक्वेस्ट केली. ते असे म्हणाले की आमच्या काही स्टाफमधील लोक आहेत ती तुम्हाला भेटण्यासाठी खूप इच्छुक आहेत, त्यांनी आम्हाला 2-3 वेळेस रिक्वेस्ट केलेली आहे. सॅम मानेकशॉला कळेच ना, म्हणजे पाकिस्तानमधली लोक मला भेटण्यासाठी काय इच्छुक आहेत. त्याच्यानंतर काही 5-6 सैनिक आले, मग सॅम मानेकशॉंच्याजवळ थांबले. मग त्यांनी आपली पगडी जी टर्बान असती ती उतरवली आणि सॅम मानेकशॉ यांच्या पायावर ठेवली. आणि सॅम मानेकशॉ म्हणून तुम्ही असं का करताय, तर ते म्हणले की त्यातला एक व्यक्ती म्हणला की माझे 5 मुलं हे भारतामध्ये प्रिझनर्स ऑफ वॉर्समध्ये आहेत आणि ते तुमच्या इथं कैदी आहेत, युद्ध कैदी आहेत आणि तुम्ही त्यांची इतकी चांगली काळजी घेताय, ते आम्हाला पत्र लिहून सांगतायत की हिंदुस्थानी लोक किंवा हिंदू लोक हे खराब नसतात, ते तुमच्या अनुभवावरनं आम्हाला कळालं, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचा एक माणुसकीनं जर त्यांनी वागलं किंवा आपलं प्रोफेशनल इथिक्स जर पाळलं तर दूर देशामध्ये सुद्धा भारताची प्रतिमा कशा प्रकारे उंचवली गेलेली आहे. त्यातला एक लिहितो की मला
कुराणची प्रत पाहिजे होती आणि मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली की मला कुराणची प्रत द्या. तर सॅम मानेकशॉ यांनी दुसऱ्या बटालियनमध्ये किंवा तुकडीमध्ये रिक्वेस्ट केली की इथं कुराण पाहिजे आणि पूर्ण सैनिकांना तिथे कुराणसुद्धा अवेलेबल करून दिले. म्हणजे जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन एक माणुसकी पाळणारा असा हा एक अवलिया होता. आणि 1971चा आणखीन एक प्रसंग खूप रंजक आहे. त्यावेळेला याह्या खान त्यावेळेसचे पाकिस्तानचे प्रेसिडेंट होते आणि याह्या खान आणि सॅम मानेकशॉ यांची जुनी मैत्री होती. 1947मध्ये ज्यावेळेला याह्या खान पाकिस्तानमध्ये गेले तशी ऑफर सॅम मानेकशॉ यांना पण होती, पण सॅम मानेकशॉ यांनी पाकिस्तानमध्ये न जाता भारत हा देश माझा आहे असं निवडलं. मग याह्या खाननी त्यावेळेला सॅम मानेकशॉकडं एक रेड कलरची बाईक होती. त्यांनी ती बाईक त्यांना मागितली आणि त्यांनी म्हणले की मी तुम्हाला पाकिस्तानमध्ये गेल्यावर याचे 1000 रुपये पाठवतो. त्यानंतर मग ते 1000 रुपये द्यायला ते विसरले आणि ज्यावेळेला 1971चं युद्ध झालं आणि प्रेस कॉन्फरन्स चालू होती त्यावेळेला एका पत्रकाराने असं त्यांना प्रश्न केला होता की याह्या खानबद्दल तुम्ही काही बोलाल. तर ते म्हणतात की त्यावेळेला याह्या खाननं जर मला 1000 रुपये दिले असते तर आज त्यांना त्यांचा अर्धा देश द्यायची गरज पडली नसती. म्हणजे बघा किती सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि याच्यानंतरच सेन्स ऑफ ह्युमरच्याच विषयावर जर बोलायचं असेल तर एक प्रसंग असा झाला की 1971चं युद्ध भारताने जिंकलं. खूप गौरवशाली हिरोइझमचं काम म्हणजे सॅम मानेकशॉ यांनी केलं, भारतीय सैनिकांनी केलं. आणि त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने त्यांना विचारलं जर तुम्ही 1947मध्ये पाकिस्तानमध्ये गेला असतात तर काय झालं असतं. तर त्यांनी एक मजाकी अंदाजमध्ये किंवा एक सेन्स ऑफ ह्युमरमध्ये असं उत्तर दिलं की 1971चं युद्ध पाकिस्तान जिंकला असता. पण सुरुवातीपासूनच सॅम मानेकशॉ यांचा स्वभाव तडफदारपणाचा होता, बाणेदारपणाचा होता. तो कुणालाही भिण्याचा स्वभावच नव्हता आणि ही गोष्ट त्यांच्या नेमकं विरोधकांनी ओळखली आणि सॅम मानेकशॉ यांची त्यावेळेला भरपूर त्या एका स्टेटमेंटमुळे खूप कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्यानंतर ते बऱ्याच प्रमाणामध्ये बॅकफुटवर गेले. आणि नेमकं हेच कारण आहे की त्यांच्या रिटायरमेंटनंतर आपल्याला ते जास्त प्रकाश झोतामध्ये दिसले नाहीत. म्हणजे त्यांचं जेव्हा रिटायरमेंट झाली तर त्यांचा 30 वर्षाचे अलाउन्सेस वगैरे हे पूर्णपणे बंद झाले होते. पण ज्यावेळेला APJ अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते त्यांनी 2007मध्ये पर्सनली सॅम मानेकशॉ यांची भेट घेतली आणि त्यांना 1.5 करोडचा चेक दिला. म्हणजे त्यांचे जे पूर्ण 30 वर्षाचे अलाउन्सेस रुकलेले होते ते त्यांनी एक भारत सरकारकडनं प्रोव्हाइड केले. म्हणजे त्यांचं जे एक स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमुळे एवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. आणि ज्यावेळेला सॅम मानेकशॉ यांचा मृत्यू पण झाला त्यावेळेला सुद्धा कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये किंवा एक कुठलाही मोठा राजकीय नेता किंवा कुठलाही ब्युरोक्रॅट त्यांच्या अंत्ययात्रेला किंवा अंत्यविधीला गेला नाही. म्हणजे ही आपल्या एक देशाची किंवा आपल्या एका कॉन्ट्रोवर्सीमुळे एका पूर्ण हिरोची एक शोकांतिका आपण इथं म्हणायला हरकत नाही. तर असा होता मित्रांनो सॅम मानेकशॉ यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी आपल्या भारतासाठी इतकं चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला एक विजय मिळवून देण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका त्यावेळेला निभावली होती. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.